नमस्कार मित्रो, आपल्या स्टारलाईट यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण आता ज्याविषयी बोलणार आहोत तो आहे सोमवारचा मार्केटचा अंदाज कसा असणार आहे. तर ज्याप्रमाणे गुरुवारी आपण सगळ्यांनी अंदाज वर्तवल्याप्रमाणे शेअर मार्केटने एकदम उंच अशी भरारी घेतलेली पाहायला मिळाली होती. तशाच प्रमाणे आपल्याला सोमवार पण काही अंशी पाहायला मिळू शकते का, अशी सगळ्यांच्या मनामध्ये धाकधूक असायला पाहायला मिळाली. तुम्हाला माहिती असेल गुरुवारचा जो शेअर मार्केटचा तुम्ही भरारी पाहिली होती, याची सुरुवात बुधवारीच झाली होती. जवळपास 1:30 ते 2 वाजता शेअर मार्केट अचानकपणे काय केलं होतं, शेअर मार्केटने ग्रीप पकडलेली होती आणि त्यानंतर मात्र शेअर मार्केट 2:30-3च्या आसपास काय झालं, डाऊन येत होतं. पण येणाऱ्या गुरुवारच्या मार्केटमध्ये शेअर मार्केटने काय केलं, एकदम क्लोजिंगमध्ये रेड पॉईंटमध्ये सुरुवात झाली शेअर मार्केटची आणि त्याच्यानंतर मात्र शेअर मार्केटने एक चांगली ग्रीप पकडली आणि जो निफ्टी फिफ्टीचा अंक आहे जवळपास 500 अंकांवर क्लोज झाला. 500 अंकांचा इन्क्रीज होऊन क्लोज झाला आणि जो सेन्सेक्स आहे त्याने जवळपास 1500 अंक आपल्याला काय केले होते, वाढवून दिलेले पाहायला मिळत होते. आपण मधनं जर बाहेर पडायचं असेल आपल्याला तर काही प्रमाणामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, खबरदारी घ्यावी लागणार आहे. कारण सोमवारचं मार्केट हे अतिशय कोलॅप्स होण्याच्या किंवा क्रॅप्स होण्याच्या मार्गावर असणार आहे. अगर जसा तुम्हाला अंदाज हा गुरुवारच्या मार्केटमध्ये आला तसाच अंदाज तुम्हाला सोमवारच्या मार्केटमध्ये येईलच असं सांगू शकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, सोमवारी ट्रेडिंग करताना थोडीशी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सोमवार काय होऊ शकतं, आता तुम्हाला थोडंसं आपण गुरुवारच्या मार्केटविषयी बोलायला चालू करूयात. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी फिफ्टीवर घेऊयात. निफ्टी फिफ्टी जो अंक होता आपला, तो निफ्टी फिफ्टी काय झालं होतं तुम्हाला माहिती असेल की जो क्लोजिंग झाला आहे तो झाला आहे 23,851च्या अंकावर क्लोज झालेला पाहायला मिळाला होता. आणि जो आपल्याला त्या दिवशीचा हाय होता तो होता 23,872 आणि सगळ्यात लो किती झाला तर 23,298 माहिती आहे. मग 23,298ला लॉ झाला होता, तो 23,872 पर्यंत गेला होता आणि 23,851ला काय झाला होता, क्लोज झाला होता. तर त्याच्या आधीचा जो ओपनिंग होती ते किती होती आपल्याला, 23,401ची होती आणि 23,437ला त्याच्या आधी क्लोजिंग झालेली पाहायला मिळत होती आपल्याला. म्हणजे उद्याच्या समोरच्या अंकामध्ये आपण पाहायला गेलं, जर मार्केट आहे असंच राहिलं तर याचा अंदाज फिक्समध्ये आहे की आपलं मार्केट हा निफ्टी फिफ्टीचा 24,000चा जो माइलस्टोन आहे तो पार करू शकतो. एकदा का 24,000च्या पुढं मार्केट गेलं की मार्केट काय होणार आहे, एकदम मोठ्या लेवलला पोचलेला पाहायला मिळेल आणि तो अख्खा दिवस तुम्हाला कसा पाहायला मिळेल, एकदम ज्याच्यामध्ये वाढ झालेली पाहायला मिळेल असं म्हटलं लागेल. आणि जर काही अंदाजाने मार्केट डाऊन झालं तर त्या ठिकाणी बेरिश पाहायला मिळालं तर मात्र आपला त्या दिवशीचा अंक आहे 23,500 हा ट्रेड मार्केट सक्सेस पाहायला मिळाला. म्हणजे 23,500 आणि जर समजा बुलिश झालं तर 24,000 हे दोन ट्रेड आपले असलेले पाहायला मिळतील आणि हे दोनच आपले त्या दिवशी असलेले सपोर्टिंग असतील. आता आपण थोडक्यात दुसरीकडे जाऊयात, सेन्सेक्सला पाहायला गेलं. सेन्सेक्समध्ये जर विचार करायला गेला तर 76,666 हा त्या दिवशी सगळ्यात काय होता, लो होता आणि 78,616 हा त्या दिवशी काय होता, हाय होता. तर आपलं सेन्सेक्स ओपनिंग किती झालं होतं, तर सेन्सेक्स ओपनिंग झालं होतं 76,968 अंकांवर. त्याच्या आधी जे क्लोजिंग झालं होतं ते 77,044 पॉईंटवर. म्हणजे बघा 77,44ला त्याच्या आदल्या दिवशी काय झालं होतं, क्लोजिंग झालं आणि ओपनिंग झालं 76,968ला. जवळपास 100 अंकांनी मार्केट काय झालं होतं, पाठीमाग गेलं होतं, डाऊनला गेलेलं होतं, रेड सिग्नल त्यांनी दाखवलेला होता आणि त्याच्यानंतर मार्केट ओपनिंग झालं 76,968ला. जे क्लोजिंग झालं आपलं ते मार्केट ते जवळपास क्लोजिंग झालं 78,553वर. म्हणजे 1,500 अंकांनी वाढून आपल्याला मार्केट त्या दिवशी मिळालेलं पाहिजे. आता ज्या लोकांना याचा अंदाज आलेला होता त्या लोकांनी काय केलं, त्या दिवशी सगळ्यांनी कॉलवर ट्रेड केले आणि कॉल ट्रेड केल्यामुळं त्या लोकांना जवळपास 300 ते 350 पॉईंटचा काय मिळाला, फायदा मिळाला. उद्याच्याही मार्केटमध्ये असं होऊ शकतं. जर समजा आपण ह्या लोकांनी काय केले, जर समजा उद्या मार्केट आहे तसंच राहिलं तर 79,000 आपण इझिली टच करू शकतो किंवा 79,000चा जो मार्क आहे, जो माइलस्टोन आहे, तिथपर्यंत आपला काय होऊ शकतं, ट्रेड जाऊ शकतो. आणि जर काही कारणाने मार्केट बुलिश पडलं, काही कारणाने मार्केट
बेरीज झालं तर मात्र आपण 78,000वर आपण थांबू शकतो. म्हणजे 78,000 आणि 79,000 याच्यामध्येच आपलं मार्केट राहू शकतं. हे कधी आहे? सोमवारी आहे. त्याच्यामुळं 79,000 क्रॉस झाल्यानंतरच तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड विकत घ्यावा किंवा 78,000 क्रॉस झाल्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी काय करावा? ट्रेड पुटअप केला जावा असं सांगितलं जाईल. तर माझ्या मित्रांनो, तुम्हाला सोमवारच्या अंकाविषयीचा जो अंदाज आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. जर याच्यामध्ये काही चेंजेस झालेले असतील, जर तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय करा? कमेंट करा. आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपलाच